तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती। तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे काय, आता अपकमिंग भरती तुम्हाला बघायला मिळणार आणि ती म्हणजे कुठली, रेल्वे ग्रुप डी भरती 2024। तर एंड ऑफ द इयर तुम्हाला कोणती रिक्रुटमेंट बघायला मिळणार आहे, आरआरबी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये तुम्हाला ग्रुप डी पदाची भरती बघायला मिळणार आहे। जवळपास 60,000 ते 1,00,000च्या पर्यंत तुम्हाला पोस्ट त्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर त्यामध्ये आयटीआय वाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर म्हणजे गुड न्यूज असणार आहे। आता ती म्हणजे काय, मध्यंतरी हा प्रश्न उद्भवला होता की आयटीआय लागू होणार की नाही होणार, की आधीचं जे एज्युकेशन होतं 10वी त्यावरच सर्वजण फॉर्म भरतील, म्हणजे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सर्व विद्यार्थी इलिजिबल होतील आणि त्याच्यामुळे तो ग्रुप डी चा कट ऑफ सुद्धा वाढला जातो। तर त्यामध्ये आता आयटीआय लागू झालेला आहे हे एका रिक्रुटमेंट वरून समजते आणि ती रिक्रुटमेंट कोणती मी तुम्हाला विथ प्रूफ इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व ऑफिशियल साइट वरतून डाउनलोड केलेले ती नोटिफिकेशन आहे। तर आता रेल्वेमध्ये नोकरी पक्की समजायचं, ज्यांनी आयटीआय केलेला आहे, कुठल्याही ट्रेडमध्ये आयटीआय करा, तर जेवढ्या ट्रेडमध्ये आयटी असते, बापरे एवढ्या ट्रेडला संधी, तर बऱ्याचशा ट्रेडला इथे संधी मिळत असते। तर गुड न्यूज फॉर आयटीआय, जे आयटीआय केलेले विद्यार्थी आहे, कुठल्याही ट्रेडमध्ये आयटीआय केलं असेल ना, तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो। त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, तिला ऑन करून द्यायची। याच्यामुळे काय होतं ना, येणारे सर्व क्लास लिंक असो, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, कुठला रिझल्ट लागलेला असो, कुठली नोटिफिकेशन आली असो, याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो। चला व्हिडिओ सुरू करूया। त्यामध्ये काय नोटिफिकेशन मध्ये लिहिलेलं आहे, तर आयटीआय लागू झालं की नाही झालं आहे, यामध्ये या व्हिडिओ मधून तुम्हाला क्लिअर होणार आहे। बघा एकदा। तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक रिक्रुटमेंट आलेली आहे, नवीन रिक्रुटमेंट आहे। कोणासाठी आहे, तर रेल्वे रिक्रुटमेंट सेल, साऊथ सेंट्रल रेल्वे, फर्स्ट फ्लोअर सी ब्लॉक, रेल नारायण, सिकंदराबाद। तर सिकंदराबाद मध्ये इंडियन रेल्वेमध्ये रिक्रुटमेंट आली आणि ही रिक्रुटमेंट कशासाठी असणार आहे, तर रिक्रुटमेंट अगेन्स्ट स्काउट अँड गाईड कोटा, म्हणजे ओपन ऍडव्हर्टाइजमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्यांचं स्काउट अँड गाईड झालेलं आहे त्यांच्यासाठी काय असणार आहे, ही रिक्रुटमेंट असणार आहे। तर कालच्या डेट पासून 23/11/2024 पासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे। लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। जर तुमचं स्काउट अँड गाईड मधून झालेलं असेल तर अप्लाय करायचं, नाहीतर एक महत्वाची बाब, तुमच्या जे आयटीआय केलेले विद्यार्थी आहे, तुम्हाला आयटीआय इथे लागू होणार की नाही होणार, येणाऱ्या अपकमिंग 2024च्या ग्रुप डी या रिक्रुटमेंट मध्ये तो एक महत्वाचा मुद्दा ठरणार आहे। ओके, चला इथे तुम्हाला सर्व दिसते, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, फॉर्म वगैरे कसा भरायचा। चला डिटेल ऑफ पोस्ट इथे दिलेला आहे, तर डिटेल ऑफ पोस्ट आपण बघून घेऊया। तर इथे लिहिलेलं आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या पोस्ट आहे। तर ग्रुप सी मध्ये लेवल 2 7 पे कमिशन असते आणि 19,900 रुपये बेसिक ते 63,200 रुपये, तो दोन पोस्ट। आणि त्यानंतर बघा ऑर्थ वाईल ग्रुप डी, आता हा जो महत्वाचा मुद्दा असणार आहे तुमचा ग्रुप डी चा, तर ग्रुप डी ची ही लेवल 1 ची पोस्ट असते। लेवल 1 ची 7 पे कमिशन नुसार 18,000 रुपये बेसिक मिळते, तर 59,200 रुपयापर्यंत तुमचं बेसिक जाणार आहे। तर 12 पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 पोस्ट ह्या सिकंदराबाद, हैदराबाद, विजयवाडा, गुंटक्कल, नांदेड, गुंटूर डिव्हिजनला काय असणार आहे, राखीव असणार आहे। ओके, चला 12 पोस्ट टोटल आहे। तर आपण कॅन्डिडेट शुड अप्लाय सेपरेटली फॉर लेवल 1 आणि लेवल 2। जर तुम्हाला दोन्ही अप्लाय करायचं असेल तर सेपरेटली तुम्हाला अप्लाय करायचं ठरणार आहे। चला महत्वाचा मुद्दा काय होता ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, तर इसेन्शियल एज्युकेशन अँड स्काउट गाईड क्वालिफिकेशन रिक्वायर्ड। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे, तर आधी एकदा बघा ग्रुप सी ची जी पोस्ट आहे यामध्ये काय मागितलंय क्वालिफिकेशन, तर 12वी मागितलेलं आहे। बघा 12वी आणि इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन नॉट लेस दॅन 50% ऍग्रीगेट, म्हणजे 50%च्या खाली मार्क्स पाहिजे नाही 12वी। और कॅन्डिडेट पजेस हायर क्वालिफिकेशन दॅट इज ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन एक्सेट्रा फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट। जर तुमचं 12वी असेल ना, त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरे केले असेल तरी तुम्ही यासाठी इलिजिबल ठरणार आहेत। ओके, चला त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता महत्वाचा मुद्दा ठरणार आहे आपला कोणता, तर ग्रुप डी। बघा लेवल 1 ची पोस्ट आहे, 7 पे कमिशन तुमची सॅलरी ठरणार आहे, 18,000 रुपये बेसिक असतं। ओके, चला तर यामध्ये जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, आता सर्वांनी इथे नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो। फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जे पण सिव्हिल ड्राफ्ट्समॅन आयटीआयचे जे पण कोर्स असतात त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, त्यानंतर मेकॅनिकल मध्ये मोटर मेकॅनिकल, आरएसी, त्यानंतर मशिनिस्ट, हे सर्व मेकॅनिकलचे जेवढे पण ट्रेड असतात याच्या व्यतिरिक्त, तर तेवढे ट्रेड मेकॅनिकलचे, जसं इलेक्ट्रिकल मध्ये इलेक्ट्रिकल ट्रेड, वायरमन ट्रेड, त्याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स,
हे सगळे ट्रेड यामध्ये येत असतात आणि सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्या व्यतिरिक्त ड्राफ्ट्समॅन इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व ट्रेड या ITIचे या 4 विभागामध्ये मोडत असतात. म्हणजे जवळपास संपूर्ण ट्रेड या 4 विभागामध्ये मोडत असतात. तर यामध्ये काय एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलंय ग्रुप डी साठी हे विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळते स्काउट अँड गाईड कोटाची. म्हणजे पण त्यासाठी एज्युकेशन काय मागितलंय ग्रुप डी साठी इथे क्लिअरली मेन्शन आहे बघा. 10th पास प्लस नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही 10वी पास असायला पाहिजे किंवा 10वी पास सोबत तुम्हाला काय असायला पाहिजे नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट. म्हणजे तुमचं ITI नाही केलं असेल तुम्ही पण 10वी नंतर तुमच्याकडे एक अप्रेंटिस केलेलं असेल 1 वर्षाचं तर तेच त्यासाठी तुम्ही काय असणार आहे इलिजिबल ठरणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे बघा 10th पास प्लस नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट NAC ग्रँटेड बाय NCVT न दिलेलं. और आता हा महत्वाचा पॉइंट आहे और मध्ये 10 पास प्लस ITI म्हणजे 10वी तर पास पाहिजेच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो परंतु त्यासोबत ITI असणं फारच गरजेचं आहे. म्हणजे 10वी नंतर ज्यांनी ITI केलेलं असेल ITI केल्याच्या नंतर तोच विद्यार्थी ग्रुप डी मध्ये काय करू शकणार आहे अप्लाय करू शकणार आहे. इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. मग सर 10वीचे विद्यार्थी कुठे जाणार याच्या आधी तर 10वी एज्युकेशन क्वालिफिकेशन होतं मग आता 10वी वाले विद्यार्थी फॉर्म नाही भरू शकणार का. परंतु विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त इथं एक महत्वाचा पॉइंट आहे बघा फॉर अदर डिपार्टमेंट म्हणजे कोणते डिपार्टमेंट सोडून हे वरचे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट हे जर डिपार्टमेंट सोडले तर मॅट्रिक्युलेशन 10th पास और ITI और इट्स इक्विव्हॅलंट और नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट और NAC ग्रँटेड बाय NCVT म्हणजे ज्याचं 10वी झालेलं असेल तो सुद्धा या पोस्टसाठी फॉर्म भरू शकणार आहे किंवा ज्याचं ITI असेल तो सुद्धा भरू शकणार आहे किंवा अप्रेंटिस झालेलं असेल तो सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकणार आहे. म्हणजे क्लिअरली मेन्शन आहे की त्याच्या व्यतिरिक्त काही पोस्ट असतात जिथे फक्त 10वीचेच असते परंतु मोस्ट ऑफ द ठिकाणी आता 10वी सोबतच ITI चे विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. कुठे असणार आहे तर इंडियन रेल्वेमध्ये ग्रुप डीच्या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहे. ओके तर विद्यार्थी मित्रांनो ही महत्वाची बाब होती तुमच्यासाठी. मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी या एज्युकेशन क्वालिफिकेशनवर बनवण्यासाठी हा आणलेला आहे की जेणेकरून 10वी नंतर तुमचं जे ITI तर तुमच्यासाठी इथे काय असणार आहे फारच महत्वाची बात. एज क्रायटेरिया बघून का एकदा लेवल ग्रुप डी साठी 18 ते 33 वर्ष असते विद्यार्थी मित्रांनो. SC ST ला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन OBC ला 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असते. ओके आणि त्यानंतर बघा लेवल 1 SC ST कॅन्डिडेट म्हणजे SC ST 38 वर्ष 35 वर्ष लेवल 2 चा असेल तर आणि OBC 36 वर्ष 35 वर्ष. ओके UR ला काय असणार आहे 33 वर्ष एज राहणार आहे. ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो समोर आणखी काही महत्वाचे पॉइंट्स यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऑनलाईन इथे अप्लाय करायचं असते तर ज्यांचं स्काउट अँड गाईड्स असेल तर त्यांनी जर फॉर्म अप्लाय करायचा असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके तर ही रिक्रुटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे यामध्ये फी वगैरे दिली आहे हे रिफंडेबल असते. म्हणजे 500 रुपये फी भरली तर रिफंड होते. त्यानंतर 250 रुपये SC ST वाल्यांनी फी भरली ही सुद्धा रिफंड होते. ओके तर महत्वाची बाब म्हणजे कोणती होती यामध्ये की तुम्हाला 10वी सोबतच आता ITI मस्ट त्यांनी केलेला आहे. म्हणजे इम्पॉर्टंट ITI ला दिलेला आहे. म्हणजे जेवढे विद्यार्थी माझे आहे त्यांनी जर ITI केलं असेल तर त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तर ITI च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची ही रिक्रुटमेंट ठरणार आहे. तर आता जे रिक्रुटमेंट ग्रुप डी ची तुम्हाला बघायला मिळणार आहे जवळपास विद्यार्थी मित्रांनो RRC रेल्वे रिक्रुटमेंट सेल ग्रुप डी रेल्वे इंडियन रेल्वेमध्ये ग्रुप डी मध्ये तुम्हाला जवळपास 50,000 जागा ते 1,00,000 जागा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बंपर अशी भरती येणार आहे. तुमचा ITI झालेला आहे. अभ्यास सातत्यानं सुरू असू द्या. समोर तुमच्या आता इलेक्शन झालं रिझल्ट सुद्धा लागला इलेक्शनचा. आता कॅबिनेट बनल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच महाडिस्कम म्हणजेच आपलं महावितरण त्याच्या व्यतिरिक्त महापारेषण याच्या विद्युत सहाय्यकच्या तुम्हाला एक्झाम सुद्धा बघायला मिळणार आहे. ओके तर तयारी सुरू असू द्या विद्यार्थी मित्रांनो. एक सरकारी नोकरी घ्या. आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करा. आता नाही तर कधीच नाही. मी वारंवार सांगत असतो. आणि कुठलीही गोष्ट करत असताना त्यामध्ये सातत्य असू द्या. अभ्यास करा सातत्याने करा. आज केला उद्या नाही केला तर कन्सिस्टन्सी राहत नाही विद्यार्थी मित्रांनो. भूलचूक होता कामा नये. एक सरकारी नोकरी घेणं फारच गरजेचं आहे. ओके कारण तुम्हाला सर्व गोष्टी कळते. आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करा आणि एक सरकारी नोकरी घ्या. ओके चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एक लाईक करून घेत चला आणि
तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉइन नसेल झाला तर तिथे जॉइन होऊन जा. तिथे रोज 8:15 डी.के. सर काय घेत असतात? क्विज घेत असतात. डी.के. सर डेली क्विज घेत असतात 8:15 आपल्या चॅनलवर. महाट्रान्सकॉम, महाडिस्कम क्विज ग्रुप आहे आपला. तिथे 2,500च्या जवळपास विद्यार्थी आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल मेन चॅनल आहे त्यामध्ये 5,000च्या वरती काय आहे तिथे आपले स्टुडंट जुडलेले आहेत. तर नवीन अपडेटसाठी ते टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या आणि त्याच्या व्यतिरिक्त डेली 8:15 वाजता जर तुम्हाला क्विज द्यायची असेल तर तुम्हाला डी.के. सर ते वारंवार क्विज घेत असतात. ओके, चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.